सरदार खेड तालुक्यामध्ये दोंदे नावाचं एक गाव आहे आणि तिथं आपल्या श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी मोहिमेचा भंडारा ठेवलेला आहे. मंदिराचा आवार आजूबाजूला एवढं भारी आहे ना, मस्त बघा. ह्याच्यासारखं आयुष्य पडल्यासारखं असला तरुण त्या भुयार आहे का जाईल तेवढं जाईल. सध्या तरी एक तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मी आपल्या ब्लॉगवरती स्वागत करतो. आणि आता मी काही इंट्रोडक्शन देणार नाही आहे. कीर्तन शेड आणि मी चाललो आता कॅम्पवरती, कारण आमचे पाटणकर सर तिकडे आमची वाट बघत उभे आहेत. आणि मी कधी उशीर करत नाही मी, पण आज माझ्याकडनं उशीर झाला आहे. मी तुम्हाला सांगतो आज आमचं नियोजन कसं काय, आम्ही कुठं चाललो आहे, कशासाठी चाललो आहे, ते सगळं तुम्ही पाटणकर सरांच्या तोंडातून ऐका. त्यांनी तुम्हाला स्पष्टपणे सांगतील कसं काय. बघा सर तिकडं भरपूर वेळ झाला उभे आहेत. सरदार शुभ सकाळ. सरदार जरा शुभ सकाळ करा सगळ्यांना. रामकृष्ण चल की नाही येतो तुम्ही पुढे या. तू मागणी येतो का? तू नाव दामाची बोल घेऊन तू काय येणार नाही. चल की जाऊ. सर दौरा सांगा आज कुठे आपला. आजचा दौरा म्हणजे आजचा प्रवास आपला खेड तालुक्यामध्ये दोंदे नावाचं एक गाव आहे आणि तिथं आपल्या श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी मोहिमेचा भंडारा ठेवलेला आहे. आणि मग त्या प्रवासात असताना भोसरीमध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातलं पहिलं सर्वात मोठं संभाजी महाराजांचं स्मारक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला आता आम्ही भेट देऊन पुढच्या प्रवासाला निघणार आहे. शंभूराजांचा स्मारकाचा निरोप घेऊ आणि आपल्या खेडच्या दिशेने जाऊ. सर मगाशी तुम्ही काय म्हणले, स्मारकाची उंची बघून तुम्हाला काय काय म्हणले तुम्ही? अतिभव्य आहे आणि म्हणजे बघणाऱ्यांच्या मानावर उंचावूनच आपल्या राजाच्या स्मारकाकडे बघावं लागतं. इतकं अभिमानास्पद काम या भागात उभं केलेलं आहे या स्मारकाच्या निमित्तानं. तर आपले शंभूराजे तेव्हा पण ज्या उंचीवर होते त्याच उंचीवरती आत्ता पण, आणि जोपर्यंत आकाश आणि चंद्र तारे सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत याच उंचीवरती राहणार होते, आहे का नाही? यावत चंद्र दिवा करो अशी कीर्ती संभाजी महाराजांनी निर्माण केली आणि अगदी तसंच धर्मवीर संभाजी महाराजांचं हे स्मारक झालेलं आहे, यावत चंद्र दिवा करो. आणि खेडला जायच्या आधी आपण सिद्धेश्वर मंदिरामध्ये आलो, तर दर्शन घेऊ आणि जरा बसून या मंदिराबद्दल थोडीफार तुम्हाला मी माहिती सांगतो. या मंदिराचा आवार आजूबाजूला एवढं भारी आहे ना, मस्त बघा. इथं दत्तगुरूंचं मंदिर आहे, इथं मारुतीराचं मंदिर आहे, पुढं आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे. तिकडं अजून मी गेलो जायचं आहे. शांत वातावरण ना, मस्त वाटतंय. बघा इथं 3 महादेवाच्या पिंडी पण आहेत. तर आपण गणेश शंकर यांच्याकडनं या मंदिराची थोडीफार माहिती जाणून घेऊ. जरा सांगा. तर हे आपले राजगुरुनगरचे सिद्धेश्वर मंदिर आहे. म्हणजे पहिलं खेडच नाही, आता सध्या शिवराम हरी राजगुरू यांच्या याच्यावरून राजगुरू नाव पडलेलं आहे. तर हे पांडवकालीन मंदिर आहे. पांडवकालीन मंदिरामध्ये पहिला हा परिसर छोटा होता, नंतर काही काम करून वाढवलेला आहे परिसर. त्याच्या पुढंच हे भागीरथी कुंड आहे आपले प्राचीन काळातलं. त्याच्यामध्ये आता विविध प्रकारे मासे सोडलेले म्हणजे जुने प्रतिष्ठित होते जे सेवे करायचे. आता यांची थेव्यांची एक आहे, सांडगरांची एक दीपमाळा, थोडक्यात त्यांची हो त्यांनी हे केलेलं आहे दीपमाळाच्या. आणि पलीकडे एक सेवेकऱ्यांचे समाधी आहे. त्या काळात म्हणजे महादेव त्यांना सोडण्यासाठी जायचे त्या टायमाला, म्हणजे ते इथून एक गुप्त रस्ता आहे अजून तो प्रचलित आहे, पण सांगता येत नाही कोणाला की कुठे माहिती नाही, सापडलं नाही. अच्छा, तर थोडक्यात या मंदिराचा परिचय असा होता. याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ पण तुम्हाला सांगेल कसं काय ह्याच्यासारखं आयुष्य पडल्यासारखं असला तरुण त्या निवांत एकदम. हां घेतलं ना, त्यांची अख्खी फॅमिली येतो तिकडे. ते सोडा, हा बघा कसं तरुण ते कुठे गेला, हा बघा. आणि या कुंडामध्ये ना बघून माझं मनच भरत नाही. बघा मस्तपैकी मासे खेळत आहेत. इथं हे मासे तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही. इथं या माशांचं सर ते मोहिमेच्या मार्गावर चालल्यासारखे चालले. आणि इकडं धारकरी आराम करतात त्या कोपऱ्यात. कासव ते भंडाराच्या आशेने तिकडे कोपऱ्यात गेले सर पुढं. नाही ना सर, तिकडे झेंड्याच्या पुढे तिकडे कोपऱ्यात आहेत आणि इथं ध्वज तिकडे, इथं मध्ये ध्वज आहे.
आणि इथे मागं पडलेले धारकरी आपल्या हळूहळू रमत गमत चाललेत. आणि सर हे शॉर्टकट मारलेले धारकरी आहेत तिकडे. शॉर्टकट मारून तिकडे लटकलेत ते सह्याद्री जे पण त्यांना. आणि हे येते काय म्हणतात ते आपलं वाटेकरी वाटे हे शिलेदार काय शिलेदार आहे काय शिलेदार. आणि ते वाटेड आहेत तिकडं ते पाणी करतायत. मोहिमेचं फिरायला इथं आम्हाला मोहिमेची आठवणच आली. कसली तरंगतात ते कसं एकदम निवांत आयुष्य यांचं. यांना कसं इलेक्शन नाही का काही नाही. फ्री झालं ना आजरावर सुट्टीवरती आता फक्त आराम करणार फुल दिवस. आज आराम फक्त उद्याचा एक दिवस झाला की मग टेन्शनच नाही. मग आपलं आयुष्य सगळे बिझी झाला. हा बघ कसला मोठा आहे. तर अशा प्रकारे मंदिराचं दर्शन झालंय आणि आम्ही सगळे तिघं आणि पाटणकर सर त्या गाडीमध्ये बसलेत आणि पुढे चाललेत आणि आम्ही त्यांच्या मागे. तर जरा बदल झाला आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. या वाड्याचं सणाकडे काम चालू आहे. भुयार आहे का? भुयाराबद्दल सांगा जरा मला. जे भुयार जे आहे असं म्हणायचं की पहिल्या कोळ नाही का पहिल्या काही लोक म्हणायचे नाही का जे राजगुरू जे भगत सिंग आपल्या घरांच्याकडे होऊन गेले त्या भुयारी मार्गाने आळंदी म्हणा देव म्हणा त्या मार्गाने प्रवेश करायचे. हे बघा आसपासचा परिसर नदी खराब आहे. इथं जुना वाडा होता तो नवीन झालाय. ज्या क्रांतीवीरांच्या त्यागामुळे आज आपण अभिमानाने जगतोय. एक स्वातंत्र्य घेऊन जगतोय. त्यांच्या ठिकाणी इथं येऊन मला आता काय वाटते शब्द सांगू शकत नाही. भेट द्या तुम्ही पण. हे एकदा काम झालं ना की आपण एकदा नक्की येऊ इकडे. आणि नदीची हालत बघा. आणि बघा हा जो पूल आहे ना 100 वर्ष जुना पूल आहे तो. इंग्रजांच्या काळामध्ये जो पूल होता तो अजून टिकून येतो काय का नाही. काय विषय तुला सांगते. आता 100 वर्ष होऊन गेलेले ह्या पुलाला. त्यांचं इंग्लंडवरून पत्र आलं की बाबा ह्या डाग म्हणजे आता 100 वर्ष होऊन गेले की लाईफ संपलेली तरी एक डागडुजी करून तो पूल चालवलाय. थोडक्यात जाईल तेवढं जाईल. डेमॉलिश करून परत नाही सध्या तरी एक पूल म्हणजे असे त्याच्यासाठी बनवले. बघा तो इंग्रजकालीन पूल आहे आणि हा आपल्या काळातला पूल आहे. आणि या वाड्याचं काम बघा कसं आहे. विटा फोडून आहे ना म्हणजे अख्खी वीट टाकत नाहीये. विटा फोडून त्याचं बघा सगळं मिक्सिंग चालू आहे यांचं. काय आतमध्ये महत्वाचा विषय सर म्हणतात आपण जाऊ बघायला. हो आज आपण अशा महत्त्वाच्या ठिकाणी आलेलो आहोत की क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून राजगुरूंच्या स्मारकाजवळ येऊन आपण साक्षात राजगुरूंच्या अस्थिकलशाचं आपण दर्शन घेतो. म्हणजे आयुष्यातला अतिशय रोमांचकारी हा क्षण आहे. हा अस्थिकलश आहे ज्याने ब्रिटिश सत्तेला घाम फोडला असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आपण त्यांचं नतमस्तक होऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे. थोडक्यात हेच देवघर होतं. जुने आधी पण हेच देवघर होतं. म्हणजे हे काय पाडले वगैरे नाही. हे आहे तसंच. जरा तुम्ही सांगता का थोडंफार ह्यांच्याबद्दल माहिती. हा इथं बाहेर घेऊ उजेडात. राजगुरू ह्या ठिकाणी जास्त राहिलेले नाही. यांच्या फक्त मी ह्याचे आडनाव ह्यांचं आडनाव ब्रह्मे होतं. राजगुरू नव्हतं. ह्यांचे आजोबा पंजोबा म्हणजे 8व्या 9व्या पिढीचे त्यांचे आजोबा ते कीर्तनकार होते प्रॉपर चाकणचे. आणि त्यांना पुढे जे काय होणार ते माहिती असायचं. त्यावेळेसला कोल्हापूरच्या गादीसाठी शाहू महाराज आणि ताराबाई यांचं युद्ध होणार होतं. त्या युद्धाला जाताना कचेश्वर ब्रह्मे यांनी शाहू महाराजांना आशीर्वाद दिला होता की मी तुमचाच विजय होणार आहे, तुम्हालाच ती गादी मिळणार आहे. मग बोलल्याप्रमाणे विजय झाला शाहू महाराजांचा. म्हणून त्यांनी बक्षीस हा वाडा त्यांना दिलेला आहे. कचेश्वर ब्रह्म्यांना त्यांच्या दरबारामध्ये गुरुपदवी दिली होती शाहू महाराजांनी. राजाचे गुरु म्हणून राजगुरू ही पदवी मिळालेली म्हणून त्यांचं आडनाव राजगुरू झालं. ब्रह्मे आडनाव लोप पावलेले. राजगुरू इथे जास्त राहिलेले नाही. 5वीपर्यंत शिक्षण झालेले आणि काही निमित्ताने ते कारणास्तव बाहेर गेले होते आणि त्याच्यानंतर ते काशीला गेले होते. थोडक्यात हा वाड्याचा इतिहास असा होता. तर पूर्ण स्मारकाचं जे बांधकाम आहे ते असं होणार आहे काही दिवसात. त्याच्या आधी आपण एकदा येऊन जाऊ. आपला तिरंगाचा इतिहास कसा वंदे मातरमपासून तिरंग्यापर्यंत आला.
हा व्हिडिओ पॉज करा आणि सगळं वाचा. आणि या सगळ्यांच्या आधी आपला भगवा होता, जो अजून पण. आणि बघा हा पहिला वाडा असा होता, जुना वाडा, जो आता आपण इथं बघतोय ना तो. दिंडी दरवाजा पूर्व बाजू. हा दिंडी दरवाजा पूर्व बाजू. ही यांची वंशावळ आहे. ही पण पॉज करून तुम्ही वाचू शकता सगळी. आणि एक बघा इथं कवला वगैरे लावलीत, खाली पण आणि वरती पण उलटीन पालटी लावलीत. ते पाणी आज जायचा विषयच नाही. तर हे बघा जो मगाशी तुम्हाला मी दाखवला फोटोमध्ये दिंडी दरवाजा, तो हा आहे दिंडी दरवाजा. हा बघा. आणि हे वाड्याचं बांधकाम बघा अजून पण तसंच भक्कम आहे. थोडी डागडुजी चालू आहे इथं, पण भक्कम आहे. आणि हा वाडा. आणि ही ती जलपर्णीवाली नदी सॉरी, गडबड झाली होतं कधी कधी. तर सरकार लक्ष द्या. इथं आले तुम्ही सगळे निवडून. तर आपण दोंदे या गावात आलोय आता. इथं आपलं व्याख्यान असणार आहे. हा ड्रायव्हिंग करतोय. कसला टाकतोय हा. ड्रायव्हिंग मी करतोय आणि ड्रायव्हिंग हा पण करतोय. सगळे दोघं लोक ड्रायव्हिंग करतात. 2 लोक ड्रायव्हिंग करतात. वा. जाऊ जिथं व्याख्यान असणार तिकडं. किती भूक लागली? मला लागली जरा भूक लागल्यासारखं होते मला. हे बघा भीमा नदी. आणि इथं आपलं व्याख्यान आहे मंदिरामध्ये. ज्या नदीच्या ठिकाणी शहर असेल ते खूप बेकार अवस्था नदीची. हा तेवढं आहे. आता इथं शहर नाही म्हणलं, नदी कसली भारी. आणि तिथं नदी कशी होती बघा. सेम नदी आहे, सेम भीमा नदी. मस्तपैकी महादेवाचं मंदिर. आणि इथं सगळे धारकरी इथं बसलेत. आपण जाऊ तर महादेवाचं दर्शन घ्यायला आलो आम्ही. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. आवाज येतो शेवटपर्यंत. बाईकची काय आवश्यक सर का पुढे जवळ या. मी बैठकीला बसतो आपण. भंडाऱ्याच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भाग्यवान आहोत की भीमा नदीच्या तीरावरती आज आपण आपल्या गडकोट मोहिमेचा भंडारा संपन्न करत आहोत दरवर्षी. आणि म्हणून आपण भारावून जातोय. आपल्याला ती स्फूर्ती, प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. आणि म्हणून गडकोट मोहिमेवरनं आल्यावर आपण झपाटल्यासारखे सगळेजण कामाला लागतो. आता हिंदुस्थान म्हणून टिकायचं असेल तर शिवाजी हा महामंत्र आपल्या हृदयात धारण केला पाहिजे. अरे या युद्धाय कृतनिश्चया, म्हणजे अरे तू वीर पुरुष आहेस, तू पराक्रमी आहेस. जर का तू रणांगणावर लढता लढता धारपीठी पडला तर तू सूर्यमंडळ भेटून स्वर्गात जाशील. आणि शिकलास तर तू तुझा बुंदेलखंड स्वतंत्र करशील. असं केवळ हिंदू धर्माचा विकास व्हावा, राष्ट्राचा विकास व्हावा म्हणून तडफडणारी मंडळी आहोत. आपण पदामध्ये, पैशामध्ये, संघटनेमध्ये न अडकणारी माणसं आहोत. काही सांगा मी येणार. त्यांना सांगितलं. आज त्यांनी मला याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आजच्या मोहिमेचं मंत्र गायला बसलं येते. मोहिमेतलं मंत्र असं वाटतं. मोहिमेतलं मंत्र कष्टाने बसलेलं आहे. सुख कशाला असतं. दारकऱ्यांना ओढ लागते तरी आपण भंडाऱ्यापर्यंत पोहोचतो. भंडाऱ्यापर्यंत पोहोचला मी. भंडारा घेऊन तुम्हाला भेटतो. आता भंडारा झाला आणि पोरं सुस्तावली. केतन तर ना झोपायच्या तयारीत आताच. मोहिमेत कसं झोप काढून जातो. मोहिमेत कसं झोप काढून जायचं, जागा बघायची, तसं जागा बघायची, झाडाखाली झोपायचं. तर आता विषय असा आहे, आमचं जेवण वगैरे झालं सगळं. आणि आता डायरेक्ट आपण घरी निघणार, घरच्या दिशेने प्रवास करू. आता पुढची मोहिमेची वाट जरा अवघड आहे, कारण जेवण झालं सुस्तावले. केतन काय म्हणलं तुझं? थोडाच भात खाल्ला, एवढाच भात खाल्ला आणि एवढीसा शिरा खाल्ला. इथं आहे ना आपली काही तर वरती गाडी तिकडे कुठं चालला? तुमची कुठे? तर आत्ता वाजत बरोबर 4:15 झालेत आणि आम्ही चाकणचं ट्रॅफिक पार करून निघालोय. तर आजचा दिवसाचा सार सांगा पटकन. आजचा दिवस सत्कारनेच लागलेला आहे. सकाळी सांगितल्याप्रमाणे मोहिमेचा भंडारा संपन्न झाला आणि आमच्या जिवलग धारकरी बंधूंच्या भेटीगाठी झाल्या.
कोण कोण कशा कशा पद्धतीनं आपल्या आपल्या आयुष्यातला संसार सांभाळून आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून धर्मकार्य करतं याची चांगली माहिती मिळाली आणि आम्हाला त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं भरपूर मिळालं. आमचे एक मित्र भेटले जे युट्यूबर आहेत, सोशल मीडियावर त्यांनी एक स्वतःचे एक उंची गाठलेली आहे. त्यांच्याकडूनही बरंच काही नॉलेज आम्हाला सगळ्यांना मिळालं. स्पेशली वरदला चांगली माहिती मिळाली, चांगला मित्र मिळाला आणि वरदलाही खूप प्रेरणा मिळेल त्याच्याकडून. आणि असा हा एकंदरीत आजच्या दिवसाची ज्ञानाची कमाई भरपूर झाली. तर आता आम्ही सगळी कामाची शिदोरी, ज्ञानाची शिदोरी घेऊन आम्ही चल की पुढे तर आम्ही ही ज्ञानाची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या घरी निघालोय. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच तुम्ही पण आम्हाला या धर्मकार्यामध्ये सोबत चला. आपण सोबत सगळे मिळून धर्मकार्य करू. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.